आखाती देशातील युद्ध परिस्थितीचा परिणाम आता देशातील इंधन पुरवठ्यावर होऊ लागलाय. सध्या गॅसच्या पुरवठ्यावर त्याचा परिणाम दिसून येतोय. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या असून सध्या त्याचाही तुटवडा जाणवतोय. गॅस सिलेंडरच्या कमतरतेचा सर्वात जास्त परिणाम हा खानावळी, हॉटेल यासह मोफत अन्नछत्रांवर होतोय. कोल्हापूरमधील अंबाबाई मंदिराच्या परिसरातील श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या माध्यमातून मोफत अन्नछत्र चालवण्यात येतं. या अन्नछत्राचा दररोज 5 ते 6 हजार भाविक लाभ घेतात. अन्नछत्रासाठी महिन्याला जवळपास 150 व्यावसायिक सिलेंडर म्हणजेच दिवसाला 4 ते 5 सिलेंडर लागतात. व्यावसायिक कारणांसाठीच्या गॅस वापरावर निर्बंध आणल्यापासून रोजची 5 ते 6 हजार लाभार्थ्यांची संख्या 2,000वर आली आहे. तसंच भाविकांना देण्यात येणाऱ्या प्रसादातही बदल करण्यात आलाय. कोल्हापूरच्या या अन्नछत्राबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा लोकसभेत प्रश्न उपस्थित केलाय. सर, मैं शुरुआत कर रही हूँ. हमारी अंबाबाई है कोल्हापुर की, हम सब के लिए हमारी ये देवी है. और अंबाबाई देवी का जो प्रसाद होता है वो 5,000 लोगों का रोज होता है. खट्टर साहब आज उसको 2,000 लोगों को ही खाना खिला पा रहे हैं क्योंकि गैस का इशू हो गया है. और ये हमारी अंबाबाई के नहीं, सब जगह हो रहा है. तो मंदिरों में प्रॉब्लम्स होने लगा है. उसके बाद जळगांव में हमारी बहन है यहाँ, जो जळगांव की सांसद है भारतीय जनता पार्टी की, उनसे भी सुबह बात हो रही थी. उनके यहाँ बहुत अच्छे गहने मिलते हैं, बहुत सारे इंपोर्ट प्रदेश में जाते हैं. वो हर जो वहाँ गहने बनाता है वहाँ पूरा काम अब बंद हो चुका है क्योंकि गैस सिलेंडर नहीं है. कोरोना काळ सोडला तर मागील 19 वर्षात या अन्नछत्राच्या सेवेत कधीही खंड पडला नाही. मात्र सध्या 2 दिवस पुरेल इतकाच गॅस सिलेंडर साठा शिल्लक आहे. त्यामुळं अन्नछत्र बंद पडेल अशी भीती संस्थापक अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी व्यक्त केली आहे. आखातामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठा आणि गॅसची टंचाई जाणवत असल्यामुळे याचा फटका आमचाही या अन्नछत्राला बसत आहे. दररोज या ठिकाणी 5 ते 6 हजार भाविक लाभ घेतात. पण ह्या गॅस तुटवड्यामुळे आमच्यावर फार मोठं संकट ओढवलेलं आहे आणि रोज 2,000 भक्तांनाच आम्ही या ठिकाणी प्रसाद घालू शकतो. त्याचबरोबर गॅस पुरवठा नाही झाला तर आम्हाला 2 दिवस पुरवलं एवढाच आमच्याकडे इंधन शिल्लक आहे. त्यानंतर आम्हाला अन्नछत्र बंद करण्याची पाळी येण्याची शक्यता आहे. तरी शासनानं आम्हाला यासाठी विशेष प्रयत्न करून गॅस पुरवठा सुरळीत करून द्यावा. गॅसच्या बचतीसाठी ताटातील पदार्थसुद्धा कमी करण्यात आलेत. सध्या फक्त भात, आमटी आणि खीर देण्यात येते, तर इतर वेळेला मसाले भात, आमटी, विविध प्रकारच्या खीर, ताक असे पदार्थ देण्यात येतात. इंधन तुटवड्याचं हे संकट लवकर दूर व्हावं आणि ही सेवा अशीच अविरतपणे सुरू राहावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.